आवाज येतो का सगळ्यांना? हो. हो. सगळ्यांनी एरिया अंडर कर. तिथं परिसर आहेत का रे? परिसर ते पुढच्या धड्याचं पीडीएफ तयार केलंय का नाही? पीपीटी जरा पटकन पाठवा. हा. अरे परिसरानं बोलवा एकदा. सर, हा. मी तुम्हाला एक पीडीएफ पाठवले एरिया अंडर कर्वची. नाही नाही, पीपीटी पाहिजे होती मला. पीडीएफ आहे मॅडम.
आहेत तरी परिस्थिती नाही सर. तर ठीक. सगळ्यांनी तोपर्यंत राईट हँडेड, लेफ्ट हँडेड, अपवर्ड, डाऊनवर्ड, सर्कल, इलिप्स याचे जनरल इक्वेशन जे तुम्हाला माहिती आहेत ते लिहून घ्या तुम्ही आणि त्यांचे ग्राफ काढायचा प्रयत्न करा. आता हा जो चॅप्टर आहे बघा इथे सगळ्यांनी, तीन कन्सेप्च्युअल एक्सरसाइज आहेत आणि मग डायरेक्ट फायनल एक्सरसाइज आहे. एवढं तरी आपल्याला सगळ्यांना अंदाज आलाय की एरिया आपण एक्स बरोबर काढायची असेल तर आपण डीएक्स म्हणतो, वाय बरोबर असेल तर डीवाय. एक्स ऍक्सिसच्या अभाव असेल तर एरिया पॉझिटिव्ह येईल, एक्स ऍक्सिसच्या खाली असेल डीएक्स बरोबर इंटिग्रेट करताना तर एरिया निगेटिव्ह येईल. वायच्या राईटला असेल तर पॉझिटिव्ह येईल, वायच्या लेफ्टला असेल तर निगेटिव्ह येईल जर वाय बरोबर इंटिग्रेट करत असेल तर. आता आपल्याला या धड्यामध्ये जे काही करावं लागणार आहे महत्वाचं म्हणजे आपल्याला ग्राफ काढता आले पाहिजेत आणि हे ग्राफ क्रिटिकल असणार आहेत सगळेचे सगळे. हे जे आता तुम्हाला दिसत आहेत ते तुमचं एक बेसिक अंडरस्टँडिंग असेल ग्राफचं, पण असे असे इक्वेशन्स येणार आहेत की जिथे तुम्ही ग्राफ काढता आले पाहिजे आपल्याला. देवदत्त, अनम्यूट कर स्वतःला. हा सर. आता हा ग्राफ बघ, इथे बेसिक एक वाय इक्वल एफ ऑफ एक्सचा ग्राफ दिलाय बरोबर. याचं इंटिग्रेशन कुठून कुठे केलंय? A to B. आणि जेव्हा डीएक्स म्हणतो तेव्हा ती आपण सावली जी आहे ती एक्स ऍक्सिस वर पाडतो. आता ह्या ग्राफ आणि या ग्राफ मध्ये फरक काय सांग रे मला. इथं मॉडची गरज आहे का फर्स्ट मध्ये? मॉडची गरज का पडते देवदत्त? पाच एक्स एक्सिसच्या वरच्या बाजूला आहे. हा वर आहे हा खाली आहे, मग मॉड कुणाला पडणार आहे? वरच्याला पडणार आहे ना, सॉरी खालच्याला पडणार आहे. वरच्याला मॉडची गरज आहे का? हम्म, नाही. नाहीये. आता एक काम करायचं सगळ्यांनी, या चॅप्टर मध्ये आपण एवढंच करायचंय तुम्हाला सांगतो मी. इक्वेशन घ्यायचे, ग्राफ काढायला घ्यायचं आणि ग्राफ काढून दाखवायचं मला. बाकी काय तुम्ही इंटिग्रेशनचा विषय आता डोक्यात घेऊ पण नका. इंटिग्रेशन यातला लई सोपा भाग आहे.
ग्राफ काढणं हा यातला क्रिटिकल भाग आहे. आता हा ग्राफ बघा, वाय इक्वल टू रूट एक्स आणि वाय इक्वल टू अंडर रूट 4 - 3 एक्स आहे. 4x - 3x किंवा 4x - 3 असेल. एक मिनिट कन्फर्म करूया. 4 - 3x. मला ग्राफ काढून दाखवा त्याला. वाय इक्वल टू रूट एक्स आणि वाय इक्वल टू अंडर रूट. ट्राय करा सगळ्यांनी, आणि हे सगळं आता कुठेतरी रफ मध्ये इकडे तिकडे वहीमध्ये मांडू नका. एरिया अंडर कर्व हेडिंग द्या. एरिया अंडर कर्व ची थेरी म्हणजे इक्वेशन्स आणि त्याचे ग्राफ. प्रत्येक इक्वेशनला मी काय डोकं लावून ग्राफ काढलं, हेच या धड्यामधलं अंडरस्टँडिंग आहे. हे सोडून या धड्यामध्ये काय करायचं नाही, तुम्हाला कर्व ट्रेस करता आला पाहिजे. दॅट्स इट. वाय इक्वल टू रूट एक्स प्लस स्क्वेअर केलं दोन्ही बाजूला तर वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स होईल. राईट हँडेड पॅराबोला काढायचा आहे वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स साठी. पण वाय इक्वल टू जर रूट एक्स असेल, तर पूर्ण न काढता फक्त वरचा भाग काढावा लागेल. हे माहिती असू दे, वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स म्हणजे सगळा येईल. स्क्वेअर रूट घेतला तर फक्त वरचा भाग. वाय इक्वल टू, मग तुम्ही म्हणाल सर खालचा भाग कधी येईल, तो वाय इक्वल टू मायनस रूट एक्स साठी येईल. हा वरचा जो पार्ट आहे ह्याला वाय इक्वल टू प्लस रूट एक्स, खालचा असेल तो वाय इक्वल टू मायनस रूट एक्स. पण वाय इक्वल टू रूट एक्स म्हटलं की पूर्ण नाही काढायचा, हा एवढाच काढायचा. तसं आता दुसरा वाय इक्वल टू 4 - 3x, जर स्क्वेअर केला तर काय होईल. मी आता मायनस कॉमन घेतला, 3x म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू मायनस एक्स समथिंग असा ग्राफ आहे. म्हणजे हा लेफ्ट हँडेड पॅराबोला असेल ना. पण हा पूर्ण नाही काढायचा, हा पण फक्त वरचा काढायचा. पण याचा वर्टेक्स काय आहे बघा. तर ह्याच्या आधी चला मी जरा तुम्हाला बेसिक शिकवतो. डायरेक्ट समजणार नाही कदाचित तुम्हाला. चला सगळ्यांनी काम करा. पहिला आपण सगळे पॅराबोला, हायपरबोला, इलिप्स सगळे समजून घेऊयात बेसिक, मला येत असतील तरी. चला सुरू करूया आपण. पहिला लाईन तर सगळ्यात सोपी आहे. तुम्हाला काढायची असेल तर ग्राफवर कशी काढणार आहे लाईन तुम्ही.
तुझा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट फाइंड करायचा आणि ट्रेस करायची लाईन. एक्स इंटरसेप्ट काढायला वाय इक्वल टू झिरो पुट करायचं. वाय इंटरसेप्ट काढायला एक्स इक्वल टू झिरो. लेट से की 2x + 3y इक्वल्स टू 12 लाईन असेल. ग्राफवर काढताना तुम्ही वाय झिरो पुट केला तर एक्स 6 होईल. एक्स झिरो पुट केला तर वाय 4 होईल. आणि अशी लाईन निघेल. आले लक्षात? लक्षात आलं का? हो. सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन आहे एक्स मायनस ब्रॅकेट स्क्वेअर. ते काय आहे सांगतो मी तुम्हाला बघा. हे एरिया अंडर कर्वच्या हेडिंग मध्ये होईल बरं का सगळं हे. कर्व ट्रेसिंग मधले जे काही स्टँडर्ड 4 कर्व आहेत ते तरी आपण समजून घेऊयात. पण नवीन काय आले तर ते ते त्या त्या क्वेश्चनचे मधनं नवीन कुठला ग्राफ कळाला तर आपल्या एरिया अंडर कर्वच्या नोट्स मध्ये तो ग्राफचं इक्वेशन आणि तो ग्राफ आपण कसा काढला हा तुमचा या धड्यासाठी अभ्यास असणार आहे. एरिया अंडर कर्व हा पूर्णपणे आपण ग्राफच्या मदतीने सॉल्व्ह करायचा आहे. आणि बऱ्याच वेळेला मी तुम्हाला बिना इंटिग्रेशनचा सुद्धा आन्सर काढून दाखवणार आहे. ते आता मी या क्वेश्चनला पण दाखवेन तुम्हाला. सो x² + y² = r². यामध्ये एक्स मधनं झिरो सबस्ट्रॅक्ट झालंय, वाय मधनं झिरो सबस्ट्रॅक्ट झालंय, इक्वल r² आहे. सो बेसिकली हा असा सर्कल आहे ज्याचा वर्टेक्स सॉरी त्याचा सेंटर 0,0 आहे आणि रेडियस आर आहे. म्हणजे हा सेंटर झाला, रेडियस झालं आर. असा तो सर्कल निघेल. जर तुम्ही एक्स मधनं एच सबस्ट्रॅक्ट केला, वाय मधनं के सबस्ट्रॅक्ट केला तर सिनॅरिओ सेम असेल. या केसमध्ये फक्त तुमचा सेंटर जो आहे तो 0,0 नसतं, जे सबस्ट्रॅक्ट झालंय तिथं जाईल. जो h, k असेल आणि तिथं तो रेडियस आर असेल. आणि मग तुम्ही हा जनरल सर्कल झाला. आणि हा स्टँडर्ड झाला. नोट्स बनवा माझ्यासोबत, चला पटपट. नोट्स माझ्यासोबत बनवत चला. झालं की सांगा मला. सर. पॅराबोलाच्या केसमध्ये पहिला येतो सर वाय. हा.
आणि अगदीच बेसिक कर्व आहेत बरं का, हे काय परीक्षेत येणार नाहीत, ऍडव्हान्सला तरी येणार नाहीत, मेन्स आणि ऍडव्हान्सला येतील पण एवढ्या सोपं येणार नाही, थोडे यात व्हेरिएशन असते. सो अगदीच बेसिक आहे. सो नोट सगळे बरोबर बनवा. एरिया अंडर कर्वला आपण वेगवेगळे इक्वेशन आणि त्यांचे ग्राफ, हा आपला सगळ्यात मोठा अभ्यास असेल यात. झालं की सांगा मला. झालं सर. पॅराबोलामध्ये आता बघा, वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax, वाय स्क्वेअर इक्वल टू -4ax, एक्स स्क्वेअर इक्वल टू 4by, एक्स स्क्वेअर इक्वल टू -4by. या चारही याच्यामध्ये वाय मधनं पण झिरो सबट्रॅक्ट झालाय, एक्स मधनं पण झिरो सबट्रॅक्ट झालाय, बघू शकता तुम्ही. सो ह्या सगळ्यांचे वर्टेक्स जे आहेत ते 0,0 आहेत. फक्त हा राईट हँडेड पॅराबोला असेल, हा लेफ्ट हँडेड आहे, हा अपवर्ड पॅराबोला आणि हा डाऊनवर्ड पॅराबोला. म्हणजे वर्टेक्स ह्याचा ओरिजिन असेल आणि राईट हँडेड असेल, म्हणजे ओरिजिनला येऊन हा टर्न मारेल. याचाही वर्टेक्स ओरिजिन आहे, वाय मधनं झिरो सबट्रॅक्ट झालाय, एक्स मधनं झिरो झालाय, पण हा लेफ्ट कडेच आहे. हा तुमचा एक्स मधनं झिरो सबट्रॅक्ट झालाय, वाय मधनं पण झिरो झालाय, तो हा अपवर्ड झाला. आणि इथं पण सेम परिस्थिती आहे, पण मायनस साईन असल्यामुळे हा डाऊनवर्ड झाला. तुम्ही बघू शकताय राईट हँडेड पॅराबोलामध्ये एक्स ला निगेटिव्ह होऊन चालणार नाहीये, कारण वाय स्क्वेअरची व्हॅल्यू निगेटिव्ह होईल. सो एक्स जिथं निगेटिव्ह आहे तिथं काय कर्व एक्झिस्ट करणार नाही. जिथं एक्स पॉझिटिव्ह आहे तिथंच कर्व एक्झिस्ट करेल. इथं एक्स ला निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन चालणार नाही, कारण हा एक्स पॉझिटिव्ह झाला, प्लस इंटू मायनस हे मायनस होईल. कन्सिडर ए ग्रेटर देन झिरो. हे पॉझिटिव्ह असं कन्सिडर करून बोललो तर ही केस आहे की एक्स इथं जे आहे तिथे निगेटिव्हच व्हायला पाहिजे, कारण निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह, म्हणजे स्क्वेअरची व्हॅल्यू जी असेल ती कधी निगेटिव्ह शक्य नाही. सो राईट साईड पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे चारीच्या केसमध्ये. त्या हिशोबाने हे कर्व ट्रेस झाले. आता या सगळ्यांमधनं एक्स मधनं झिरो सबट्रॅक्ट झालाय, वाय मधनं झिरो सबट्रॅक्ट झालाय. सो या सगळ्यांनी टर्न 0,0 ला मारले. राईट हँड वाला इथपर्यंत आला, टर्न मारून मागं गेला, हा इथं आला, परत मागे गेला, हा इथून वर गेला, हा इथून खाली गेला. आता यात शक्यता अशी आहे की वाय मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 4a इन ब्रॅकेट एक्स मायनस एच. या केसमध्ये जिथं कुठे एच कॉमा की आहे तिथं ते टर्न मारणार आहे. राईट हँडेड पॅराबोला टर्निंग एट एच कॉमा की, याला आपण वर्टेक्स म्हणतो. सो हा वर्टेक्स असेल, या वर्टेक्सला ते टर्न मारतो. आता हे प्रत्येकाचं काढून दाखवत नाही, फक्त एवढंच आहे की जे सबस्ट्रॅक्ट झालंय त्याच्यावर नेहमी फोकस ठेवा. आता तुम्हाला मी सांगतो, इथं बघा एक मिनिट, हे बघा. आता इथं तुम्हाला दिसेल की हा लिनियर इन वाय पण आहे, क्वाड्रॅटिक पण आहे, एक्स मध्ये लिनियर आहे. सो आपल्याला इथं नेमकं काय लक्षात येत नाही सुरुवातीला काय करायला पाहिजे, पण इथं आपल्याला जरा याला नीट एक्सप्रेस करणं गरजेचं आहे. वाय स्क्वेअर प्लस 4y प्लस 4 इक्वल टू एक्स प्लस 7 प्लस 4 प्लस 12. 4 दोन्हीकडे ऍड केले, -12 तिथं पाठवला. तर हा झाला वाय प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू किती झाले, 3x म्हणतो चला. 3x प्लस किती झाले बघा, 7 प्लस 4 11 प्लस 12 23. 3 कॉमन घेतला, एक्स प्लस 23/3 वाय प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. क्रिश मला सांगायचा वर्टेक्स काय असेल आणि कुठला पॅराबोला असेल या चार पैकी. हा एक्झाम्पल होता, हा सॉल्व्ह करून दाखवला मी तुम्हाला. वर्टेक्स काय असेल याचं. क्रिश 2, 23 by 3.
2,23/3 कसा रे? +2 म्हणजे -2 ना रे? +23/3 म्हणजे मायनस ऑफ -23/3. पहिला एक्स कॉर्डिनेट सांगायचा असतो. वाय कसा सांगतोस? व्हर्टेक्स काय झाला याचा? हा झाला ना? हा कसा काढशील पॅराबोला? इथं कुठेतरी व्हर्टेक्स असेल तिसऱ्या कॉर्डिनेट मध्ये. कुठं फिरवणार आहेस? अप, राईट, लेफ्ट, डाऊन? कुठं म्हणतोस? राईट साइड. राईट साईड. असा तो पॅराबोला नाही गेला तर ओरिजिन मधून जातोय का जात नाही, कुठं नेमकं इंटरसेक्ट करतोय ते आपण ट्रेसिंगच्या वेळेला एक्झॅक्टली बघू. पण व्हर्टेक्स आणि कुठं फिरवायचं हे कळालं, मग तो फिरवून टाकायचा. मग तिथं सगळे कॉर्डिनेट्स नंतर काढायचे. आता वाय ऍक्सिसला कुठं कुठं इंटरसेक्ट करतोय पाहिजे असेल तर इक्वेशन मध्ये x0 टाकायचा. एक्स ला कुठं इंटरसेक्ट करतोय बघायचं असेल तर इक्वेशन मध्ये y0 टाकायचं. एवढं स्ट्रेट आहे ते. हे आपण नंतर करू, एक्झॅक्ट ट्रेसिंग नंतर करू. पण एक साधारणतः हा पॅराबोलाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं किंवा च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणं हा आपला टास्क राहील. असे इक्वेशन्स बरेच आपल्याला देतील आणि ते आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. हे सगळं नोटमध्ये इन्क्लूड करा. हे स्टँडर्ड झाले आणि झालं की त्या हिशोबाने ते चेंज होईल प्रत्येक जण. आणि इक्वेशन असा देतील, ते बनवावं लागेल, वर्टेक्स ओळखावं लागेल आणि काढावं लागेल. हे सगळे नोट्स मध्ये मांडायचं. झालं की सांगा मला. 4 स्टँडर्ड, झालं तर एक नॉन स्टँडर्ड आणि एक एक्झाम्पल. आपल्याला हे पण मांडून ठेवा. y²=4x ला हा पूर्ण ग्राफ येईल. y=+√x आणि y=−√x. आणि प्रत्येकाचं मग सगळं मांडायची गरज नाही. +√x ला वरचा भाग असेल फक्त, -√x ला खालचा भाग म्हणजे तो वाय निगेटिव्ह आहे, वरचा भाग म्हणजे तो वाय पॉझिटिव्ह. बरं, तो राईटलाच निघाला पाहिजे कारण अंडररूटच्यात एक्स आणि एक्स पॉझिटिव्ह राहायला पाहिजे. तो +√x ला वरचा, -√x ला खालचा आणि y²=x म्हणलं तर तो सगळाच आहे. आपण एक छोटा ह्याच्यामध्ये नोट ऍड करून ठेवू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला काय करायचं. मला काही डाऊट असेल तर विचारा बरं का. हे बेसिक ग्राफ आहे, अजून भरपूर डीप मध्ये जायचं आहे.
झाले काय? हो. बघ आता आपलं काय काय झालं. पॅराबोला झाला, सर्कल झाला. ठीक आहे, आता इलिप्स एकच विषय राहतो. हायपरबोलाची काही वेळ येणार नाही तुमच्यात. तरी तुम्हाला मी सांगतो, एक्स वाय इक्वल्स टू वन. ठीक आहे, ते पर्टिक्युलर एक्झाम्पल्स नंतर घेऊयात. थेरॉटिकल मध्ये येऊयात पहिले. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल्स टू वन. हा इलिप्स राहील. एवढं काय फारशा वेळेला येत नाही ह्या गणितांमध्ये. इथं तुम्ही वाय झिरो टाकला तर एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर होईल. सो एक्स स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअरचे दोन रूट्स, एक ए कॉमा झिरो, एक मायनस ए कॉमा झिरो. इथं तुम्ही एक्स झिरो टाकला तर वाय स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर होईल. हा झिरो कॉमा बी आणि झिरो कॉमा मायनस बी. जेव्हा ए आणि बी सेम होतील तर हा इलिप्सने हा सर्कल होऊन जाईल. कारण ए आणि बी सेम झाले तर ए आणि बी ला आर म्हणून पटलीकडे पाठवला तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर. बरं, यातनं एक्स मधनं झिरो सबस्ट्रॅक्ट झालाय, वाय मधनं झिरो सबस्ट्रॅक्ट झालाय. तो याचा सेंटर जो आहे तो झिरो कॉमा झिरो आहे. आणि या इलिप्सची एरिया, जसं सर्कलची एरिया पाय आर स्क्वेअर असते, या इलिप्सची एरिया पाय ए बी असेल. आता ए आणि बी इक्वल असून जर रेडियस असतील तर ते सर्कलमध्ये ट्रान्सफॉर्म होईल. त्या केसमध्ये त्याची एरिया पाय आर स्क्वेअर. पण माहिती असू दे, ए म्हणजे सेमी मेजर ऍक्सिस. हा पूर्ण अख्खा मेजर ऍक्सिस आहे. जो मोठा आहे त्याला मेजर म्हणतोय, जो उभा आहे ते छोटा आहे त्याला आपण मायनर म्हणतो. हा मोठा आहे, त्याची लेंथ 2a आहे, पण आपण निम्मा भाग म्हणला तर त्यातला ए आहे. सो ए इज द सेमी मेजर ऍक्सिस, बी इज द सेमी मायनर ऍक्सिस. सो पाय इंटू ए इंटू बी विल बी द एरिया ऑफ द इलिप्स. आता हा एरिया कसा काढायचा? हा एरिया मी प्रूव्ह करून तुम्हाला एकदा दाखवतो. हे क्वेश्चन पण कदाचित पुढे कुठेतरी येईल. माहितीसाठी सांगतो, थोडं इंटिग्रेशनचं पण टच मिळून जाईल. आता प्रणव अनम्यूट कर स्वतःला. येस सर. तुला आता हा एरिया एक्स ऍक्सिस बरोबर काढायचा का वाय ऍक्सिस बरोबर काढायचा? तुझं काय चॉईस आहे सांग, कुठलंही करू शकतो. एक्स एक्सिस एक्स ऍक्सिस बरोबर, बरोबर. आता मी जे काय शेड केलंय फळ्यावर, ती जी काही एरिया आहे, टोटल रिक्वायर्ड एरिया त्याच्या 4 टाइम्स आहे का? हो. ते एकाच क्वाड्रंट मधलं आहे ना. जेव्हा हो. तू एक्स ऍक्सिस बरोबर, तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका रे मी काय सांगतोय, जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिस बरोबर एरिया काढताय तर ते एक्स ऍक्सिस पर्यंतच त्याची सावली पडते, त्याच्या खालची एरिया निघत नाही. म्हणजे हा कर्व तसं वर पण एक्झिस्ट करतो आणि खाली पण एक्झिस्ट करतो. पण जेव्हा तू इंटिग्रेशन 0 to a करशील, म्हणजे तू वरचा भाग कन्सिडर करतोयस आणि 0 to a मध्ये त्याची एरिया काढतोयस. एक्स ऍक्सिसची एरिया सुरू 0 पासून होते आणि संपते ए ला. मान्य आहे का रे तुला? हो. आता इथं dx आहे म्हटल्यावर प्रणव मला सांग, इथं एक्स मधला फंक्शन पाहिजे का वाय मधला फंक्शन पाहिजे? एक्स मधला. एक्स मधला. मग या इक्वेशन मधनं वाय ची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये काढ बघू. चल, वाय स्क्वेअर इक्वल टू किती होईल मला सांग. बी स्क्वेअर इन ब्रॅकेट वन मायनस एक्स स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर. आता जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर वाय ची व्हॅल्यू मला एक्सच्या टर्म्स मध्ये मिळाली का सगळीच्या सगळी? हो. म्हणून मी तर वाय डीएक्स लिहितो. तुम्ही म्हणाल सर वाय कसं? लॉजिकली सांगतो वाय कसं, बिकॉज वाय म्हणजे वाय ठेवायचं नाहीये, आम्ही वाय ची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये काढायची. एरिया जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिस बरोबर काढताय तेव्हा डीएक्स येणार, लिमिट्स एक्स ऍक्सिस वरची येणार. हे 4 सोडून दा, इग्नोर करा ते 4 केले, कारण आपण टोटल पाहिजे होतं. ही जी शेड केलेली एरिया आहे, ही शेड केलेली एरिया मी कशी काढणार? मी चॉईस केलं, मी एक्स ऍक्सिस बरोबर काढायचंय, तर मी इथं डीएक्स लिहिलं, बिकॉज मला एरिया विथ एक्स ऍक्सिस पाहिजे. बरं, एक्स ऍक्सिस पासून एरिया ही सुरू कुठनं होते? ही जी सावली 0 पासून सुरू होते आणि ए ला संपते, मग 0 to a. आणि भरू काय येतं? हा जो काही कर्वचा इक्वेशन आहे त्यामधली वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ एक्स इथं भरायची आहे. सो मी तो वाय डीएक्स लिहितो. सो वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स हे इथं भरायचं आहे. सो एफ ऑफ एक्स टर्म्स मध्ये तुम्ही मांडलं तर त्याचं इंटिग्रेशन करायचं. आता इंटिग्रेशन कसं करायचं तर ते धडा आपण शिकलाय. इंटिग्रेशन ह्याचं करू शकतो का नाही स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मला सांगा. वाय ची व्हॅल्यू किती होईल तरी सांग मला प्रणव इथं. बी अंडर रूट बी बाय ए म्हणू याला. वन माय. कशाला क्रॉस मल्टिप्लाय हो. करून ए स्क्वेअर बाहेर पडतो, एवढं होईल काय? हो.
हो मग मला सांग, 4 तर असू दे बाहेर. इंटिग्रेशन 0 to a, बी बाय बाहेर ठेवू काय? हो. अंडर रूट ए अंडर रूट स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता याचा आम्ही फॉर्म्युला शिकलोय की नाही? हो. काय शिकलोय? 4 बी बाय बाहेर असू दे, ए. x/2 इंटू क्वेश्चन, विसरलास काय? प्लस a² बाय 2 हो हो. इंटू याच्या रेसिप्रोकलचं इंटिग्रेशन ए. 0 to a. 0 to a. सांग मला आता, ए टाकलं तर काय होईल सांग? पहिला ए टाकचं. ए ए टाकला. स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर गेला काय? 0 to. हो. साइन इनवर्स ए अपॉन ए. साइन इनवर्स 1 साइन झालं का ते? इनवर्स 1 पाय बाय 2. π/2 इंटू ए पाय स्क्वेअर. स्क्वेअर बाय 4. π² बाय 4 मायनस लोअर लिमिट 0 टाक. 0 टाकलं की हे 0 आणि हे पण किती होईल? 0 होईल काय? हो किती बघ, 4 ला 4 कॅन्सल झाला का? हो. एक ए कॅन्सल झाला. किती आलं पाय उत्तर? ए. पाय बी. सो टोटल एरिया पाय बी असेल, आणि एका क्वाड्रंट मधली एरिया काय असेल ते? पाय ab/4. पाय बी बाय 4. इलिप्सचा सगळा विषय लक्षात आला का सगळ्यांना? इलिप्स आणि थोडं एरिया पण इंट्रोड्यूस केलं मी मुद्दामून यात. आता एकदा फॉर्म्युला झाला का नाही इलिप्सचा, दर वेळेला इंटिग्रेशन करायची गरज नाही. तो एरिया आपण हे करू. आले लक्षात सगळ्यांना? चला लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. झालं काय? हे इथपर्यंत मांडा आणि डायरेक्ट लिहून टाका पाय बी. इंटिग्रेशन करत बसू नका. झालं सर. हा.
हा समजा पॅराबोला आहे. वाय स्क्वेअर इक्वल टू 4x. ही एरिया फाइंड करायची. कशी करणार फाइंड सांगा मला. तेवढं अनम्यूट कर स्वतःला. मी यस सर. जे काय सांगतोय ते लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकायचं. तेवढं मला सांग, हा 0 to 4 मध्ये जी एरिया आहे की नाही काढायची. आता जर मी तुला इंटिग्रेशन ने जी एरिया काढायला सांगितली ती कशी काढला असतास? डीएक्स वापरला असतास का डीवाय वापरला असतास? dx. आता तुला डीवाय वापरायचा असेल तर तू वापरू शकतोस, पण जर का तू या पॉईंट पर्यंत जो काय तुझा पॉईंट आहे, समजा हा पॉईंट 4,4 आहे, ठीक आहे. तू 0 to 4 जर त्याची सावली वाय वर पाडलास तर ती ही सावली येईल की नाही मला सांग. म्हणजे ही हो. एरिया आहे, A2 वाली एरिया आहे. आपल्याला A1 पाहिजे. म्हणजे हे जे काही मी शेड केले ते एरिया कोणाबरोबरची ट्रेस झाले? Axis. एक्स ऍक्सिस बरोबर. म्हणजे मी डीएक्स वापरणार का डीवाय? डीएक्स. कुठं सुरू होतोय dx. कुठं संपतोय? 0ला सुरू 0 होतोय. to 4. आणि मग मी फंक्शन मधनं वायची व्हॅल्यू एक्सच्या टर्म्स मध्ये, Under it. Dx. नाही टू रूट एक्स. आता एक्झाम मध्ये हे करायचं नाही. मी काय सांगतो ऐका. मी जे काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. निर्धात मला सांग, हा जो पूर्ण रेक्टँगल आहे मोठाच्या मोठा, त्याची एरिया बेस इंटू हाईट आहे का? हो. जर मी इथनं दोन अपोजिट पॉइंट्स जर जोडले असते मधनं अशी, तर मला सांग ही एरिया जी डिवाइड झाली असते ती हाफ बेस इंटू हाईट दोन ट्रायंगल मध्ये झाली असते का? म्हणजे हाफ बेस इंटू हाईट वाले दोन ट्रायंगल झाले असते का? कळते का नाही? हा. हो. इथून इथपर्यंत जर तू रेक्टँगलला वायसेक केला तर काय होतं रे? दोन ट्रायंगल बनतात ना निम्या निम्या एरियाचे. त्याचं स्क्वेअर आहे मला माहित आहे, प्रत्येक वेळेला स्क्वेअर असेल असं नाही. समजा रेक्टँगल आहे, काहीतरी बेस आहे काहीतरी हाईट आहे. पॅराबोला विसर मधला, हा पूर्ण जो ठोकळा आहे हा एक रेक्टँगल आहे का नाही? हो. ए वन आणि ए टू ला जर तू ऍड केलास तर जो पूर्ण ठोकळा आहे तो रेक्टँगल आहे का नाही? चालेल. ते टोटल रेक्टँगलची एरिया किती रे? समजा त्याचा बेस बी आहे, हाईट एच आहे. dx. बी एच मधनं जर त्याला तू जॉईन केलास तर निम्म निम्म होणार आहे. हम्म. पॅराबोलाच्या केसमध्ये बघ, ते मधनं जात नाही, जरा वरनं जातो का नाही रे? हा. वरनं गेल्यामुळे मला सांग, दोन्ही एरिया इक्वल असतील का एक मोठा असेल आणि एक छोटा असेल? एक मोठा असेल एक छोटा असेल. तो जो मोठा आहे तो 2/3 बेस इंटू हाईट आहे आणि तो जो छोटा आहे तो 1/3 बेस इंटू हाईट आहे. हे तुम्ही फॉर्म्युला म्हणून किंवा हे डोक्यात ठेवा. छोटावाला 1/3 बेस इंटू हाईट, मोठावाला 2/3 बेस इंटू. तो ते डिवाइड होतं ते मोठावाला पूर्ण एरियाच्या 2/3 असतो, छोटावाला 1/3 असतो. प्रोव्हायडेड तुमचा जो काही एरिया आहे त्यामध्ये एक टोक व्हर्टेक्सचा इन्व्हॉल्ड आहे. तुम्ही जर पॅराबोलामध्ये पुढं दोन पॉइंट कुठले घेतले आणि त्यांच्यामधला जर हा एरिया काढायचा म्हणला तर तो तसा राहणार नाही, कारण ह्या दोन टोकातला एक टोक व्हर्टेक्स नाहीये. सो हे बेस आणि हे हाईट घेऊन तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. मग तुम्ही म्हणाल तर त्या केसमध्ये काय करायचं? फॉर एक्झाम्पल, ए पासून बी पर्यंत मला एरिया फाइंड करायचा. ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. ए पासून बी पर्यंत मला एरिया फाइंड करायचा आहे. मी जे काही शिकवतोय, मी हे शिकवत असताना माझा रूल आहे की इंटिग्रेशन यूज करायचं नाही. त्या निमित्तानं मी हे शिकवतोय आणि मी हे जे काही शिकवतोय कुठल्याही थेअरीचे पुस्तक मिळणार नाही, कुठल्याही लेक्चरमध्ये पण मिळणार नाही.
हे लक्ष देऊन ऐका. हे रेकॉर्ड करून अपलोड करतो. हे 2-3 वेळेला बघा मी काय सांगतोय ते. मी जे काय सांगतोय त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला तुमचे 10-10 मिनिटं वाचतील एक एक क्वेश्चनला. यामध्ये आपण इंटिग्रेशन वापरायचंच नाहीये. पॅराबोला आहे, पॅराबोला आलं, इलिप्स आलं, सर्कल आलं, लाईन आलं, तर हे स्टँडर्ड फिगर्स आहेत की याला इंटिग्रेशन न वापरता आपण डोकं लावलं. आता देवदत्त मला सांग, ए टू बी जर तुला मी एरिया काढायला सांगितली, तर मी ती एरिया म्हणजे ही पूर्ण असेल का रे? एक्स एक्सिस बरोबर. पटपट उत्तर दे, वेळ जाऊ नको. हो. आता हे पूर्ण एरिया जर मी डिवाइड करतो 2 भागांमध्ये, एक त्यातला रेक्टँगल आहे का रे? आहे. त्या रेक्टँगलचं मला बेस आणि हाईट सांगशील काय? बेस बी हाईट एफ ऑफ ए असेल काय? हा. पण इथपर्यंत ना, हिला फंक्शनची व्हॅल्यू काय असेल? एफ ऑफ आहे. हा खालच्या भागाचा एरिया संपला विषय. हम्म. आता तुझा जो राहतोय तेवढा शेड करतो आता, जो तुला अजून काढायचा आहे. सगळ्यांनी लक्ष द्या, बघा मी काय करतोय ते. एवढा काढायचा आहे का रे तुला? हो. आता जर तू म्हणलास, सर आपण याला, हा मोठावाला ठोकळा आहे, छोट्यात नाहीये, मोठावाला आहे, तर याला आपण 2/3 बेस इंटू हाईट करूया, तर ते चुकेल. का चुकेल? तो जो काय 2/3चा विषय आहे, त्यासाठी तू सुरू कुठनं करायला लागतोस? ओरिजिन आहे, वर्टेक्स पासून. पॅराबोलाचा वर्टेक्स. हा वर्टेक्स आहे का पॅराबोलाचा? हा वर्टेक्स आहे काय? एरो मार्क केलाय म्हणजे हा वर्टेक्स आहे काय? नाही. हा वर्टेक्स आहे काय? नाही. हा वर्टेक्स आहे. बरोबर आहे की नाही? हो. मग आता आम्ही इथे 2/3 बेस इंटू हाईट करू शकत नाही. काय करू शकत नाही लक्षात आलं का सगळ्यांना? तरी मला आता ही जी एरिया काढायची की नाही मला सांगते. हम्म. ती कशी काढायची सांगतो मी. वर्टेक्स पासनं बी पर्यंत, या अख्ख्या वर्टेक्स पासनं बी पर्यंत जो आहे पूर्ण ठोकळा मोठाच्या मोठा, त्याची एरिया काढू शकशील का रे देवदत्त? हा. कसं काढशील? 2/3 बेस इंटू एफ ऑफ बी. होय कसं रे? सगळ्यात मोठा एफ ठोकळा ऑफ म्हणतो. बी. एफ ऑफ बी. एफ ऑफ बी. बरोबर का? हा मोठा झाला का नाही? यातनं तू मला सांग, हे 2 मायनस केलास, ही दोघं, तर हे मिळेल का? हो. हे तुला काढायला जमलंय का? आताच काढलंयस काय? बी मायनस ए एफ ऑफ बी. आणि हा वाला जो ठोकळा आहे, हा कोणाचा वर्टेक्स सोबतच आहे, पण हा छोटावाला आहे, ए पर्यंतचा. ह्याचा बेस ए आहे आणि हाईट एफ ऑफ ए असेल, तर ह्याचा एरिया काय असेल? 1/3 1/3 ए का एफ रे? ऑफ. ऐक ऐक ऐक, परत चुकायला लागलास. 1/3 म्हणजे तू कुठला पार्ट बघायलायस? हा वाला पार्ट बघायला. रेक्टँगल मधला हा मोठाच भाग आहे, पण हा तुझा बेस ए असलेला आहे. मोठा सगळ्यात अजून होता तो 2/3 वाला बेस बी असलेला होता, त्याचं 2/3 बेस इंटू हाईट, त्याची बेस आणि त्याची हाईट झाली. हा पण ह्याच्या छोट्यापेक्षा, म्हणजे ह्याच्या कंपॅरिझन मध्ये, A1 A2 च्या कंपॅरिझन मध्ये हा खालचा आहे ना रे. हा. मला एक सिंपल सांग, तू याला 1/3 विचार का करू शकत नाही सांगतो. मिडल पासून गेलं, हे तर हाफ बेस इंटू हाईट आहे की नाही एवढा? हो. मग ह्याच्यापेक्षा जास्तीची एरिया 1/3 कशी होईल सांग मला? प्रॉब्लेम लक्षात आला का? हो. मला एक सांग, आता मी कलर करतो थांब बरं. एक रेड कलर केलाय मी देवदत्त, आणि ब्ल्यू कलर केलाय. काय आहे दोघांमध्ये वैशिष्ट्य सांगतो? यातलं कोण 2/3 आणि कोण 1/3? ब्ल्यू वाला. ब्लू वाला काय? वाला 2/3. ब्लू वाला 2/3 आणि रेड वाला काय असेल? पण त्याचं 1/3 2/3 साठी बेस आणि हाईट काय आहे या ठोकळ्याची?
ए आणि एफ ऑफ एल. ए आणि ऑफ एल एफ ऑफ ए. ब्ल्यू वाल्याची एरिया किती झाली? टू टू बाय थर्ड थ्री ए इंटू एफ सी. 2/3. हे आता मोठं तुझं हे फर्स्ट वालं होतं ना, या दोघांमध्ये हे दोन मायनस केलास तर तुला तुझी रिक्वायर्ड एरिया मिळते का? हो. रिक्वायर्ड एरिया म्हणजे आपल्याला कुठली होती ही भाग होते ना, येल्लो वाला, बरोबर का? हो. येल्लो वाला आम्ही कसा काढला सांग बघू परत एकदा. हा रेड वाल्याचा विषयच नाहीये. रेड वाला तुला मी का दाखवला? कारण हा तू जो 1/3 म्हणतोयस ना, तो हा रेड वाला. या बेस आणि या हाईटला हा 1/3 वाला पार्ट. हा जो मोठा वाला आहे 2/3 वाला part. आलं का लक्षात? हा. आता सगळ्यात आधी तू इथं काय कॅल्क्युलेट केलंस बघ, 2/3 बी इंटू एफ ऑफ बी केलास काय? हम्म. आता ह्याचा 1/3 वाला कोण असतं सांगू शकशील मला? वन त्याच्या वन बाजूचा म्हणजे 1/3 बी इंटू एफ ऑफ बी म्हणजे कोण? हा माझा प्रश्न आहे. या वाय ऍक्सिसला जर इथं जोडलं बी पर्यंत, तर ह्याच्या बाजूचा जो या वाय बरोबरचा जो ठोका आहे हा, होते का लक्षात? मी ती वेगळ्या कलरनं दाखवतो. कुठला बघ. हा जो ग्रीन वाला वरचा दाखवलाय तो काय आहे? 1/3 बी इंटू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी. जरा होऊ दे डिस्कशन, अशी काय वाटेल ते वाकडे तिकडे विचारा, पण सगळं तो विषय समजून घ्या एकदा. म्हणजे परीक्षेत सॉल्व्ह करताना काही येऊ शकतं, त्यातनं आपल्याला एरिया काढता आली पाहिजे. सगळ्यांना लक्षात आलं का सगळं? तिचे नोट्स बनवा चला, तुमच्या हिशोबाने जे नोट्स बनवा. एक असं ठोकळा फाइंड करा, एकटा काढा तो, आणि ह्याला तुम्ही A1 नाव द्या. हा बोल. आवाज आवाज येत नाही जोरात. 1/3 आणि 2/3 का आलं सांगतो. आवाज येत नाही क्रिश तुझा, जवळ घेऊन बोल जरा. आवाजच येत नाही. एरिया आहे ना, हा, ते कसं काढायचं? हे कसं काढायचं म्हणजे म्हणजे ते कसं आलं तुला पाहिजे काय? हा, म्हणजे त्या रेषेवर कसं आलं रेषेवर? सांगतो 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 त्याच्या मागची कन्सेप्ट सांगतो. बघा इथे बघा, समजा तुला ते माहित नाही 1/3 आणि 2/3 आहे, ठीक आहे. हो. एक पॅराबोला घेतला आपण. मला सांग, हा y² = x वाला पॅराबोला असेल, y किती झालं रे? √x झाला का रे? क्रिश, मी जे तुला आता सांगितलंय त्या नियमानं ह्याची एरिया सांग मला काय असेल. 0 to a मध्ये ह्याची एरिया काय असेल? 2/3 इंटू ए ए इंटू एफ ऑफ ए. एफ ऑफ ए. आता एक्स ए असताना वाय किती, उंची किती? √a असेल का? हो म्हणजे 2/3 ए इंटू √a एवढं तुझं आन्सर असेल का माझ्या नियमानं आता? हो. आता तुला माझा नियम विसर जरा. तुला इंटिग्रेशन करायला शिकवलंय का? हा, एरिया कोणाबरोबर आहे? एक्स बरोबर आहे, वाय बरोबर आहे? एक्स बरोबर. म्हणजे डीएक्स येईल काय? हो, कुठं सुरू करणार, कुठं संपवणार? टू आहे. √x इंटिग्रेशन सांग मला. x⁵3/2 अपॉन अपॉन 3/2 म्हणजे बाजूला किती झाले? 2/3. 2/3 झालं का? हा. आणि a√a होईल का बघे. हो. आता मी तुम्हाला सांगतो, इथं ऐका रे. आता हे एक प्रूफ झालं काय, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. पॅराबोलामध्ये पॉवर 2 असते ना रे, क्वाड्रॅटिक असतो ना, म्हणजे पॉवर किती असते? 2. 2चा एक जास्त सांग मला. 2चा एक मोठा भाग कोण? 3. तो एक भाग हा, 2/3 आणि एक भाग 1/3. 1. क्युबिकल जेव्हा इक्वेशन असेल y = x³ ठीक आहे,
आणि जर तू बघितलास एक्स क्यूबला 0 पासून समजा ए परत हा छोटा एरिया आहे आणि हा वाला मोठा एरिया आहे का रे त्याचा. हो. आता हे कसं असेल सांगू का तुला. एक्स क्यूब म्हणजे 3 पेक्षा 1 जास्त कोण असतोय. 4. 4. 4 3 मधला एक 1/4 3/4 आणि एक 3/4. हा. येते का लक्षात. हो. हे पॉवर 3 झालं. हे पॉवर 2 झालं. पॉवर 1 वाला तुला सांगतो मी याच लॉजिक न 1 म्हणजे 1 पेक्षा 1 जास्त असेल म्हणजे 2 असेल का रे. मग एक 2 वन हाफ आणि दुसरा किती. 1/2. मग आहे का आपलं लाईनचं काय येतोय हाफ आणि हाफ. कधी x4 ची वेळ आली तर तो तुम्हाला फोर पहिला तर बाय तो कर कर कळायला पाहिजे कसा निघतो तो. पण हा जो x4 चा कर्व असेल तो परत असाच निघणार आहे. वेगळं काय निघणार नाही. पण यात पण सुद्धा जे 2 तुकडे होतील ते कसे असतील. 4/5 आणि 1/5. सॉरी x4 चा जो आहे तो असा निघेल बघ. हा. खालनं वर जाणार नाही. हा. असू दे की पण वरनं असं वर येऊन परत वर गेला समजा तर मला सांग इथं काय होणार आहे. हा जो छोटा ठोकळा आहे तो 1/5 आणि हो. मोठा ठोकळा आहे तो हा. x4 पर्यंत कधी ऍडव्हान्सला पण असं कुठला प्रश्न आलेला नाहीये. तरी सांगून ठेवलं मी लॉजिक लक्षात आलं का सगळ्यांना. स्क्वेअर असेल हो. तर 2/3 आणि 1/3. क्यूब असेल तर 1/4 आणि 3/4. 1 असेल तर हाफ आणि हाफ. लक्षात आलंय. हो. चला लिहून घ्या. एक कसं लिहून घ्यायचं सांगतो तुम्हाला. एकच हा मी ग्रीन येल्लो ब्लू आणि याचा जो टाकलाय ना हा व्हाईट समजा एकच हा ठोकळा काढा आणि प्रत्येकाची एरिया किती किती आहे ते लिहून काढा. येल्लो वाल्याची किती. पहिला काढा हे छोटं व्हाईट वाल्याची. त्यानंतर हा ब्लू वाल्याची. त्या ग्रीन वाल्याला पण 2 पार्ट मध्ये डिवाइड करा रेड आणि ह्याच्यात. तुम्ही काहीतरी एकच रंगानं करा आणि त्याला नावं द्या A1 A2 A3 A4. ही एक एरिया झाली. वरचा एवढा एक पट्टा असेल ती एक एरिया असेल. प्रत्येक ठोकळ्याची एरिया काढा जरा डोकं. A1 A2 A3 A4 जेवढे तुकडे आहेत तेवढे तुकड्यांना नावं द्या आणि प्रत्येकाचा एरिया काढून दाखवा. एक त्यातला रेक्टँगल आहे त्याचा बेस इंटू हाईट होईल. हा वरचा जो पिवळा आहे ते काढायला मोठ्यातनं 2 छोटे मायनस करायला लागतील. बाकीचे डायरेक्ट व्हर्टेक्सला निगडीत आहेत म्हणजे हे वाला आणि हा वाला ते डायरेक्ट 2/3 किंवा 1/3 न निघेल त्याच्या त्याच्या बेसला त्याच्या त्याच्या हाईटला. आज मी एवढं जरी समजून घेतलं सगळं तरी भरपूर आहे. हा लेक्चर परत एकदा बघा. मी अपलोड करतो युट्यूबला. कुठला 2/3 कुठला 1/3 काय आहे ते बघा एकदा. त्यानंतर ते साइन एक्स मधला सुद्धा जो एक एक छोटा पार्ट आहे त्यातला एरिया लर्न करून ठेवा तो 1 असतो. 0 to π/2 मध्ये जो काही साइन एक्सचे जे काही 1/4 चटकोर भाग आहे तो त्याचा एरिया 1 असतो. मग तसे त्याचे 4 असतात. मग त्याचं टोटल एरिया 4 होईल. समजा 0 to π सांगितलं तर ते एरिया 2 होईल. हे का करायचं सगळं. कारण प्रत्येक वेळेला इंटिग्रेशन करणं आणि त्यात वेळ घालवण्यात आपल्याकडे वेळ नसतो.
फार फास्ट सुटतात असे क्वेश्चन्स आणि सोपं होऊन जातो या चॅप्टर आपल्यासाठी टॅकल करणं. हे 2/3 आणि 1/3 व्हर्टेक्सला धरून आहे बरं का, कुठे पण करायचं नाही ते. म्हणून मी वरचा येल्लो तुम्हाला काढून दाखवलाय. मोठ्या ठोकळ्यातनं छोट्या 2/3चा आणि त्या रेक्टँगलचा मायनस केलं तरच ते तयार होतं. कळलं? झालं सर. आल्या लक्षात सगळ्यांना? हो. 2 मिनिटं लक्ष द्या. y इक्वल टू रूट एक्स आणि y इक्वल टू 4 - 3x. बघा इथं आता मी आता जे शिकवलं त्याचं डायरेक्ट ऍप्लिकेशन बघा. पहिलं तर आपण कर्व काढूयात.
y इक्वल टू रूट एक्स, y इक्वल टू अंडर रूट 4 - 3x. हा y इक्वल टू रूट एक्स. हा y इक्वल टू रूट एक्स झाला का? y इक्वल टू 4 - 3x ला दोन्हीकडे स्क्वेअर करतो, तर अंदाज घेऊया. y स्क्वेअर इक्वल टू 4 - 3x, y स्क्वेअर इक्वल टू -3 कॉमन घेतो, x -4/3. काय अडचण इथपर्यंत? आता हा लेफ्ट हँडेड पॅराबोला असेल आणि y मधनं 0 सबट्रॅक्ट झालाय आणि x मधनं 4/3 झालाय, म्हणजे 1च्या पुढं कुठंतरी 4/3 इथं असेल आणि मला लेफ्ट हँडेड काढायचं आणि पूर्ण काढायचं नाहीये तो. एवढा काढून परत असं करायचंय का? म्हटले सगळ्यांना खालचा काढत नाही मी, एवढाच काढतो. सगळ्यांना हा ग्राफ लक्षात आलाय का? हो. आता कुठली एरिया काढायची असेल, याच्या मधली असेल नाही ही सगळी? क्रिश अनम्यूट कर स्वतःला, क्रिश. हो हा सर. पहिल्या हा पहिल्या पॅराबोलाचं वर्टेक्स V1 म्हणून, ह्याला V2 म्हणू करे. आता ही जी एरिया आहे क्रिश, मला इंटिग्रेशन करायचं नाहीये. पहिल्याच क्वेश्चनला मी शिकवलेलं ऍप्लिकेशन दाखवतो. मला इंटिग्रेशन करायचं नाहीये समज, तर मी हे 2 पार्ट मध्ये एरिया डिवाइड करू का? हा जो A1 आहे आणि हा कोण आहे? A2. A1 तुझा पहिल्या पॅराबोलाचा पार्ट आहे का रे तो? हो. तो 2/3 बेस इंटू हाईट असेल का? हो. तुला बेस माहित नाही, हाईट माहित नाहीये, ते काढूया आपण, तो प्रॉब्लेम नाही. ए टू एरिया जो आहे तो पण दुसऱ्या पॅराबोलाच्या वर्टेक्सला घेऊन आहे का सांग मला? हो. पण तो पण मोठा वाला आहे त्याचा सुद्धा, छोटा वाला नाहीये. तो पण त्याचा पण 2/3 आहे का रे? हो. आता त्याचा बेस आणि त्याचा हाईट माहित नाही आपल्याला. एवढं मात्र नक्की की दोघांच्या पॅराबोलाला एकाच पॉइंटला इंटरसेक्शन जर मी खाली खेचलं तर दोघांची हाईट मात्र सेम असेल का रे? हो. ह्याचा बेस वेगळा असेल, ह्याचा बेस वेगळा असेल, बरोबर. आता एवढं हो. आपण फक्त काढूया, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढूया का, जर आपल्याला कळेल यांचं काय विषय तो. एक आहे वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स आणि एक आहे वाय स्क्वेअर इक्वल टू किती? -3x. एक्स इक्वल टू 4 - 3x म्हणलास तर 4x इक्वल टू 4, एक्स इक्वल टू किती होईल? y. म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 1 लावतो का रे? 1 ला हो. उंची किती 1 आहे का रे? 1 ला उंची किती आहे? वाय स्क्वेअर y. इक्वल टू एक्स ना, 1. म्हणजे काय झालं? 2/3 इंटू पहिल्याचं बेस 1, हाईट 1 आहे का रे? हो. दुसऱ्याचं 2/3 इंटू बेस सांग मला, दुसऱ्याचा बेस 4/3 पर्यंत गेलाय आणि 1 पासून 4/3 म्हणजे 1/3 झालं का? by 3. आणि हाईट किती झाली? 1. 1. 2/3 प्लस 2/9 झालं का रे? हे हो. 2/3 म्हणजे किती रे? वरती 3, 6/9 प्लस 2/9 म्हणजे 8/9 झालं का बघा आन्सर. हो. आता त्यांचं 8/9 कसं आलंय बघा, फायनल आन्सर त्यांचं चेक करा, आहे का 8/9? आले का लक्षात सगळ्यांना? हो. चला तुम्ही पण याचा आन्सर 8/9 काढून दाखवा मला, किंवा रादर तुम्ही होमवर्क साठी काढा आणि हे जेवढं आज शिकवलंय ते जरा नीट बघून घ्या. मी मग क्वेश्चन सुरू करतो. बेसिक सगळे अंडरस्टँडिंग लक्षात आले का सगळ्यांना? काय आजच्या शिकवण्यामध्ये काय डाऊट आहे का मला सांगा. एवढं पहिलं जरा नीट रिवाइज करा, म्हणजे पुढचं आपल्याला फास्ट घेईल. ठीक आहे? कोणाला काय डाऊट आहे का? ठीक आहे, चला आपण उद्या भेटू.
एवढं बघून घ्या सगळं.